पावसाळा सुरू झाला आणि या रिमझिम पावसामध्ये मूग भजी नाही बनवली तर कायच मजा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत मूग भजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मुंगाची डाळ घेतलेली आहे 1 पाव। या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे डाळ छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये स्वच्छ पाणी टाकून ही डाळ 2 तासांसाठी भिजवत ठेवायची आहे। 2 तासानंतर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे। बघा किती छान ही डाळ भिजलेली आहे। आता आपल्याला या डाळीमधला पाणी काढून घ्यायचं आहे। तर मी एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये ही डाळ काढून घेत आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला ही डाळ या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण पाणी हा निघून जाणार। तर मी इथे 15 मिनिटांसाठी ठेवत आहे। 15 मिनिटांनंतर बघू शकता डाळ छान अशी सुकी झालेली आहे, सर्व पाणी निघालेलं आहे। आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि दरदरी वाटून घ्यायची आहे, एकदम प्लेन पेस्ट नाही करायचं आहे। तर आपण थोडी करून ही डाळ वाटून घेऊया। तर डाळ वाटताना आपल्याला इथे थोडंसं लसूण टाकायचं आहे। लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये थोडासा अद्रक, त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडं कोथिंबीर आणि थोडं जिरं टाकायचं आहे। आणि आता याचा एक दरदरा वाटण तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला या डाळीचा असा दरदरा वाटण करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। आता आपल्याला हा जो वाटण आहे तो एका वाट्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला उर्वरित डाळ पण बारीक करून घ्यायची आहे। आता आपल्याला ही डाळ पण बारीक करून घ्यायची आहे आणि ही डाळ बारीक करत असताना आपल्याला कोणतेही साहित्य टाकायचे नाही आहे, कारण आधीच आपण साहित्य जास्त टाकले आहेत। एका वेळेस सर्व डाळ बारीक होत नव्हती, म्हणून मी इथे थोडी करून घेतलेली आहे। आता ही डाळ पण आपण त्याच डाळीच्या पेस्टमध्ये म्हणजे या वाटणामध्ये टाकून घेऊया। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडा कोथिंबीर टाकायचा आहे। थोडा जास्तच प्रमाणात घ्यायचा आहे कोथिंबीर आणि छान बारीक कापून घ्यायचा आहे। त्याचबरोबर थोडी मिरची पावडर टाकायची आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आणि थोडीशी हळदी पावडर म्हणजे कलर छान येते। त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे आणि अर्धा चमच धनाकूट टाकलेली आहे, तुम्ही धना पावडर पण टाकू शकता। जिरा आपण आधीच टाकलेला आहे म्हणून मी इथे जिरा पावडर नाही टाकली। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे आमचूर पावडर किंवा चाट मसाला असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकता तयार झालेला आहे मुंगाच्या भजीचा मिश्र। आता आपल्याला याची भजी बनवून घ्यायची आहेत। तर इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवला होता, तेल गरम झालेला आहे। आता आपण हाताला पाणी लावून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला ही मुंगाची भजी तेलामध्ये सोडायची आहेत। तर भजी लहान आकारामध्ये सोडा, म्हणजे छान अशी कुरकुरीत होणार। एकदम जर मोठा साईज केलात भजींचा तर कसं ते नरम होणार, म्हणून साईज थोडा लहानच ठेवा, म्हणजे छान अशी कुरकुरीत होणार। तर बघू शकता मी लहान आकारामध्ये इथे ही मुंगाची भजी सोडत आहे। जेवढी या कढईमध्ये ॲडजस्ट होणार तेवढ्या आपण इथे भजी सोडलेली आहेत। आता यांना फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत। बघा कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण यांना आणखीन जास्त वेळ फ्राय होऊ देऊया, म्हणजे छान असे कुरकुरीत होणार। तर काही वेळानंतर बघू शकता ही मुंगाची भजी छान अशी कुरकुरीत झालेली आहेत। आता आपण यांना एका चाळणीमध्ये काढून घेऊया। चाळणीत काढल्यामुळे काय होते, जो एक्स्ट्राचा तेल वगैरे असते तो निघून जाते। तर बघू शकता किती छान अशी कुरकुरीत मुंगाची भजी तयार झालेली आहेत। आता आपल्याला याच प्रकारे सर्व भजी बनवून घ्यायची आहेत।
खूपच चविष्ट लागतात ही मुंगाची भजी। पावसाळ्यामध्ये तर हप्त्यातून 1-2दा आमच्या घरी मुंगाची भजी बनतात। आता याच प्रकारे आपण सर्व मुंगाची भजी बनवून घेतलेली आहेत आणि बघू शकता किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत ही भजी। बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि त्याबरोबरच छान कुरकुरीत आणि चविष्ट पण लागतात ही मुंगाची भजी। तर या प्रकारे ही मुंगाची भजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।